चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा, आरआरबी ग्रुप डी 2024-25 मध्ये एक्झाम होणार आहे. त्यासाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चालू केले होते, पीवायक्यू सुरू केले होते आणि चॅप्टर वाईज पीवायक्यू घेतोय आपण. बरोबर आहे. गणिताचं एक सेशन झालंय सिम्प्लिफिकेशनचं. 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंतच्या शिफ्ट आहेत. त्या शिफ्ट मधले 12 पेपर आहेत आणि 12 पेपर सध्या आपण सोडवतो. म्हणजे पहिल्या टप्प्यात आपण हे 12 पेपर सोडवतो. गणितावर एक झालंय सिम्प्लिफिकेशन, ठीक आहे. रिझनिंगचं एक झालंय चॅप्टर आपलं नंबर सिरीज. आता गणिताचं दुसरं चॅप्टर घ्यायचं आपल्याला डिव्हिजिबिलिटी आणि रिमाइंडर. पहा, सिम्प्लिफिकेशन मध्ये 2 ते 3 प्रश्न 100% येतो. 3 प्रश्नही येऊ शकतात. आणि नंबर सिरीज पाहायला आपण रिझनिंग मध्ये 2 प्रश्न 100% आहेत. आणि प्रश्नांची जी डिफिकल्टी लेवल आहे ती सुद्धा तुम्ही पाहिली किंवा डिफिकल्टी किती आहे प्रश्नांची. तर त्याच अनुषंगाने आता पुढे पहा, डिव्हिजिबिलिटी आणि रिमाइंडर या चॅप्टर मध्ये सुद्धा तुम्हाला काय ऍटलिस्ट एक प्रश्न पाहायला मिळू शकतो. ऍटलिस्ट एक, ठीक आहे. जास्त प्रश्न नाही आहेत, पण ऍटलिस्ट एक प्रश्न पाहायला मिळू शकतो. या 12 प्रश्नपत्रिकांमध्ये 12 प्रश्न जवळपास असतील, ठीक आहे. म्हणजे कमीत कमी एक प्रश्न येईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतील. डिव्हिजिबिलिटी रूल्स म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्यावर ज्या सामान्य पद्धतीचे प्रश्न तुम्ही सोडवतात तसा प्रश्न येऊ शकतो, पण इतरही वेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुमच्या समोर ठेवलेले असतीलच, ठीक आहे. आता प्रश्न कसे येतील काय येतील आपल्याला सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. चला सुरुवात करू आपण. पहिला प्रश्न आहे बघा, 2,34,492 या संख्येस 4 ने निशेष भाग जाण्याकरिता कमीत कमी किती मिळवावे लागतील आणि कमी करावे लागतील असे दोन प्रकारचे प्रश्न असतात. की एखाद्या दुसऱ्या संख्येने निशेष भाग जाण्याकरिता त्या संख्येमध्ये किती मिळवावे लागतील किंवा कमी करावे लागतील. तर असा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला करायचं काय? तर मिळवावे लागतील म्हटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जो भाज्य आहे आणि बाकी आहे या दोघांमधला फरक मिळवायचा. आणि कमी करावे लागतील तर किती, बाकी जी आहे ती कमी करायची, बाकी वजा करून टाकायची, ठीक आहे. पहा तुम्हाला सांगतो मी थोडस आपण याला काय करू, थोडस सॉल्व्ह करून घेऊ, ठीक आहे. आणि त्याच्यावरून मग तुम्हाला एक गोष्ट क्लिअर समजून येईल, ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, हा भाज्य होतो, ठीक आहे. हा भाज्य होतो है ना. आणि 11 भाग देतोय म्हटल्यानंतर 11 हा आपला भाजक होतो. काही गोष्टी मी तुम्हाला इथं क्लिअर करून देतो, पुढे तुम्हाला अडचण जाणार नाही. आता आपण भाग देऊ 11 ने. 11 दुनी 22 होतील, ठीक आहे. 23 म्हणून 22 गेले, एक राहिले, हा 4 आलाय, ठीक आहे. एक मिनिट, आलाच फोन कोणाला. पहा, 11 दुनी 22, 23 म्हणून 22. अरे यार, फोन लिगायचे नाही, मूर्ख आहेत काय. भारतात असे लोक आहेत आपल्या की एक वेळ फोन काटला डबल लावतील कधी कधी. अबे, काटला म्हणजे व्यस्त आहे तो, समजून घ्या, आहे की नाही. तुम्ही नका शिकू हे एक वेळ फोन सुरू केला की सुरूच लेगा, पुढचा पागल झाला पाहिजे पुरा रे. चला पहा, 11 दुनी 22, 23 मधून 22 गेले, एक राहिला, 4 खाली घेतला, 11 एक 11. पाहून घ्या पहिले. 3 इथं राहतील, 4 खाली घेतलेत तुम्ही, ठीक आहे. 11 त्रिक 33, 34 मधून 33 कमी गेलेत, एक राहिला, 9 खाली घेतले, ठीक आहे. 11 एक 11. पुन्हा तुमच्याकडे 19 मधून 11 गेले, 8 राहिलेत, 82, ठीक आहे. 11 साथी 77 कराल तुम्ही. आता पहा इथं काय होतंय, तुमच्याकडे बाकी किती राहिली, तुमच्याकडे बाकी राहिली 5, ठीक आहे. आता जर तुम्हाला विचारलं असतं, ही झाली तुमची बाकी 5, काय झाली तुमची बाकी. आता पहा तुमच्या समोर काही गोष्टी आहेत. हा झाला तुमचा भागाकार, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला मी दोन्ही गोष्टी क्लिअर करून देतो, जेव्हा तुम्हाला विचारलंय की किती मिळवावे लागतील, तर तुम्हाला काय करायचं, भाज्य आणि बाकी या दोघांचा फरक मिळवावा लागतो पूर्ण भाग जाण्यासाठी. जर 11 पूर्ण भाग जात नाही, बाकी 5 राहिले, तर 11 पूर्ण भाग जाण्यासाठी या संख्येत किती मिळवावे लागतील, तर भाज्य नाही, भाजक आणि बाकी या दोघांमधला फरक मिळवावा लागतो, ठीक आहे. आणि जर कमी करावे लागतील तर फक्त बाकी जी आहे ती कमी करावी लागते. वजा काय करायचे, बाकी वजा करायचे. त्यांनी म्हटलं असतं की बघ किती कमी करावे लागतील, तर 5 कमी करावे लागतील, बाकी कमी करावे लागेल. मिळवावे लागतील तर भाजक आणि बाकीचा फरक मिळवावा लागेल. तर आपल्याला मिळवावे लागतील, किती मिळवावे लागतील विचारलं, 6. आपल्याला 6 मिळवावे लागतील. म्हणजे जेणेकरून येणारी जी संख्या आहे 2,34,498 याला 11 पूर्ण भाग जाईल, ठीक आहे. आता याच्यानंतर हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न त्यांनी म्हटलंय, अशी लहानात लहान नैसर्गिक संख्या शोधा जिला प्रथम 5 2 अंकी समसंख्या पाहिजे. इथं ठीक आहे, इथं काय पाहिजे, समसंख्यांनी भाग. हा प्रश्न समसंख्यांवर आला, समसंख्यांनी भाग 2 अंकी
प्रथम पाच, पहिल्या पाच दोन अंकी समसंख्या म्हणजे 10, 12, 14, 16 आणि 18 या पाच समसंख्या आहेत पहिल्या. आता मुद्दा हा आहे की या पाच संख्यांनी भाग जाणारी संख्या लहानात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे या संख्यांचा लसावी. लहानात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे लसावी या संख्यांचा. मग लसावी काढा. बे पंच 10, बे सक 12, बे साती 14, बे आठी 16, बे 9 18. पुन्हा दोन्ही भाग देऊन द्या. 5 झाले. बे त्रिक 6, 7, बे चूक 8, 9. ठीक आहे. पुन्हा दोन्ही भाग द्या. 5, 3, 7. ज्यांना भाग जात नाही त्यांना तसंच ठेवायचं. बे दोन्ही 4, 9. पुन्हा दोन्ही भाग दिला तुम्ही, सोपं होतं तुम्हाला कॅल्क्युलेशन करत असताना. लेंदी कॅल्क्युलेशन होत नाही. तिन्ही भाग देऊन द्या. ठीक आहे. 5 तसेच, 3 आहे 3, 7 तसेच, 1 तसाच, 3 त्रिक 9. पुन्हा तिन्ही भाग द्या. 5 जसच्या तसे, 1 जसच्या तसं, 7, 1, 1 झाले. आता पहा 7 गुणिला 5, 7 5 35, 35 दुनी 70, 70 दुनी 140, 140 दुनी 280, 280 दुनी 28 दुनी 56, 560, 560 गुणिला हे 9 करायचे. 560 गुणिला 9 करायचे. शून्य तर जसं आहे तसं येईल. 9 सक किती झाले? 54 4 हातचा आला 5, 9 पाची 45 आणि 5 किती झाले? 50. 5040 ती लहानात लहान संख्या आहे ज्याला पहिल्या पाच समसंख्यांनी भाग जातो. हा लसावी आहे त्यांचा, पाचही समसंख्यांचा. यालाच पाचही संख्यांनी भाग जातो. प्रथम पाचही संख्यांनी निशेष भाग जातो. 10नी जाईल, 12नी जाईल, 14नी जाईल, 16नी जाईल, 18नी जाईल, कारण लसावी आहे त्यांचा. ठीक आहे. चला तिसरा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 आणि 8 या दोन्ही संख्यांनी भाग जातो? ठीक आहे. 4 आणि 8 या दोन्ही संख्यांनी भाग जातो. तर 4ची आणि 8ची विभाज्याची कसोटी लावू. 8 चोक 32 नाही करायचे, कारण 32ची कसोटी लावता येणार नाही तुम्हाला 4 आणि 8ची. 4ची कसोटी काय म्हणते की जर संख्येतील शेवटच्या दोन अंकांना 4ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आता या संख्येत शेवटचे दोन अंक आहेत 82, 82ला 4ने भाग जात नाही, एला जाणार नाही. या संख्येतील दुसऱ्या संख्येतील शेवटचे दोन अंक आहेत 24, 4ने भाग जातो. ठीक आहे. या तिसऱ्या संख्येत 42 आणि चौथ्या संख्येतील शेवटचे दोन अंक 42 आहे. 42ला 4ने भाग जात नाही. म्हणजे आपल्याला उत्तरच मिळालं सरळ तीन ऑप्शन कॅन्सल झाले. तर ऑप्शन बी 3824 ला 4 आणि 8 या दोन्ही संख्यांनी भाग जातो. 8 ची कसोटी चेक करण्याची गरज नाही पडली, 4 वरूनच समजलं. ऑप्शनच असे होते आपल्याला. मग कशाला आपण विनाकारण 8 चोक 32 करत कॅल्क्युलेट करत बसायचं? गरज नाही. जितकं सोपं ठेवता येईल तितकं सोपं ठेवायचं. ठीक आहे. आणि त्यातही जितकं आपल्याला सोपं जाते तितकं सोपं ठेवायचं. चौथा प्रश्न. 2 आणि 4 या दोन्ही संख्यांनी दोन्हीने निशेष भाग जाणाऱ्या एकूण दोन अंकी संख्या किती? आता बस सरळ सरळ आहे. 2 आणि 4ने आणि म्हटले त्यांनी 2 आणि 4ने, म्हणून आपल्याला काय करायचं? 2 आणि 4चा काय करायचा? लसावी घ्यायचा, जो की 4 आहे. मग ज्या संख्येला 4ने भाग जातो त्या संख्येला 4 आणि 2 दोघांनी भाग जातो. 2 आणि 4ने दोन्ही निशेष भाग जाणाऱ्या एकूण दोन अंकी संख्या किती? तर याच्यासाठी एक गट बनवायचा. पहिली दोन अंकी संख्या जिला 4ने भाग जातो ती आहे 12 आणि शेवटची दोन अंकी संख्या जिला 4ने भाग जातो ती आहे 96. झाला हा गट झाला. 12 ते 96 पर्यंतच्या किती संख्यांना 4ने भाग जातो किंवा 4च्या पटीतील किती संख्या आहेत हा प्रश्न. मग सोपं आहे. आपण काय करायचं? शेवटची संख्या 96 वजा पहिली संख्या 12 भागीला 4ने भाग द्यायचा अधिक 1. 96 मधून 12 गेले 84 राहिले. 84 भागीला 4 अधिक 1. 84ला 4ने भाग दिला 21. 21 आणि 22 अशा संख्या आहेत, दोन अंकी संख्या आहेत ज्यांना 2 आणि 4 दोघांनी भाग जातो. किंवा असतं तर परिस्थिती वेगळी असते. आणि आहे म्हटल्यानंतर लसावी घ्यायचा, किंवा म्हटल्यानंतर परिस्थिती वेगळी होते. किंवा आल्यानंतर सांगतोच मी तुम्हाला. ठीक आहे. ऑप्शन बी 22 अशा संख्या आहेत दोन अंकी ज्यांना 2 आणि 4ने विशेष भाग जातो. ठीक आहे. नेक्स्ट पाचवा प्रश्न. आता हा सामान्य प्रश्न आहे. मी म्हटलं सामान्य प्रश्नासारखा आहे. 115 एक्स वाय या संख्येला 90नी निशेष भाग जातो, तर एक्स अधिक वाय किती? तर 90नी निशेष भाग जातो म्हणजे 9 आणि 10नी निशेष भाग जाणारी संख्या पाहिजे. 9 गुणिले 10 90. तर आपण काय करू? 10नी निशेष भाग जाणारी संख्या तर आपल्याला समजते. ज्या संख्येच्या एकक स्थानी 10 असेल त्या संख्येला 10नी निशेष भाग शून्य असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्याला 10नी निशेष भाग जातो. वाय ची किंमत झाली 0. आता 9नी भाग जाणारी संख्या म्हणजे ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9नी भाग जातो त्या संख्येला 9नी भाग जातो. अंक जे दिलेले आहेत त्यांची बेरीज किती? 1 अधिक 1 2, 2 अधिक 5 7. मग 7 मध्ये किती मिळवावे म्हणजे 9नी भाग जाते? तर इथं 2 जर असते, 7 आणि 2 9, तर मग आपल्याला 2 9नी निशेष भाग दिला असता. 1 1 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, 9 अधिक 0 9, तर 9नी निशेष भाग जाईल. तर एक्सच्या ठिकाणी 2 आणि वायच्या ठिकाणी 0 ठेवू.
एक्स अधिक वाय म्हणजे 2 अधिक 0 किती होतील 2. एक्स अधिक वाय ची किंमत किती झाली, एक्स अधिक वाय विचारलं ना त्यांनी, 2 अधिक 0 2. ऑप्शन डी. आता नेक्स्ट, खालीलपैकी ती संख्या कोणती ज्या संख्येने 72 आणि 119 ला भाग दिल्यास क्रमशः 3 आणि 4 बाकी उरते. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, बाकी असेल तर तुम्हाला निशेष भाग जाणारी संख्या काढायची असेल तर तुम्हाला बाकी वजा करायची. मिळवायचे काय, भाजक आणि बाकीचा फरक मिळवायचा, पण वजा बाकी फक्त बाकीची करायची, निशेष भाग जाणारी संख्या. सपोज टू बी आपण म्हणू की एक्स ही ती संख्या आहे ज्या संख्येने 72 आणि 119 ला भाग दिला तर 72 ला भाग दिल्यावर बाकी 3 उरते आणि 119 ला भाग दिल्यानंतर बाकी 4 उरते. मग आपण काय म्हणू, एक्स नी 72 ला भाग दिल्यानंतर बाकी 3 उरते, तर निशेष भाग जाणारी संख्या कोणती, 72 मधून बाकी 3 वजा केलं 69 ला निशेष भाग जातो. आणि मग 119 मधून 4 वजा केले तर 115 लाही एक्स नी निशेष भाग जातो. एक्स नी 72 ला भाग दिला, बाकी 3 राहते, म्हणजे 69 ला पूर्ण भाग जातो एक्स नी. 119 ला भाग दिला, बाकी 4 राहते, म्हणजे 119 वजा 4 115 ला एक्स नी पूर्ण भाग जातो. मग आपल्याला हे पाहायचं, एक तर मसावी काढून सुद्धा सोडवू शकता तुम्ही, की डायरेक्ट ऑप्शन पाहू शकता की असे कोणते ऑप्शन आहे की ज्या ऑप्शननी 69 आणि 115 ला भाग जातो, संख्या एकच आहे समान. पहिला ऑप्शन आहे 23. 69 ला 23 नी भाग जातो का, हो 23 त्रिक 69 होतात. आणि 115 ला भाग जातो का, तर तिथंही जातो, 23 पंच 115 होतात. तर 23च अशी संख्या आहे की ज्या संख्येने 72 आणि 119 ला भाग दिला तर बाकी 3 आणि 4 होते. तर तुम्हाला निशेष भाग जाणारी संख्या काढायची, तिचा मसावी काढून सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही, अन्यथा तुम्हाला तसंही कॅल्क्युलेट. ठीक आहे. नंबर 7. हा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग. त्याने म्हटलं, जेव्हा एका संख्येला 335 आणि 265 यांच्या बेरजेने भाग दिला जातो, 335 आणि 265च्या बेरजेने जेव्हा एका संख्येला भाग दिला जातो, तेव्हा 335 आणि 265च्या फरकाच्या तिप्पट किंमत भागाकार म्हणून मिळते आणि 35 ही बाकी मिळते. सोपं आहे बघा. त्यांनी काय म्हटलं, 335 आणि 265च्या बेरजेने जर एका संख्येला भाग दिला आपण, तर 335 आणि 265च्या फरकाच्या तिप्पट किंमत भागाकार म्हणून मिळते. आपल्याकडे एक सूत्र असतं. जर मी म्हटलं की बा ए नी बी ला भाग दिला, सी भागाकार आला आणि डी बाकी आली, तर मला बी कशी मिळेल, म्हणजे मूळ संख्या कशी मिळेल, तर ए गुणीला सी करावा लागेल अधिक बी करावा लागेल. म्हणजे काय होतं, ही जी संख्या आहे तुमची संख्या, म्हणजे ज्याला भाज्य म्हणतो आपण, ठीक आहे, ही जी संख्या आहे, शांततेने समजून सांगतोय, समजून घ्या, एक वेळ समजलं की मग काय पण. ही जी संख्या आहे ज्याला भाज्य म्हणतो आपण, हा भाज्य, त्या भाज्याला परत कसं मिळवायचं, जर आपल्याकडे ह्या 3 गोष्टी असतील, भाजक असेल आहे ना, म्हणजे भाग ज्याने दिलाय आपण तो असेल भाजक, भागाकार असेल आपल्याकडे, ठीक आहे, आणि बाकी असेल तर आपल्याला संख्या मिळते का, हो या ठिकाणी आपल्याला तीनही गोष्टी दिल्या आहेत. भाजक दिलाय, भाजक म्हणजे ज्याने भाग देतो, तर त्यांनी म्हटलं भाग दिलाय 335 265 यांच्या बेरजेने, तर 35 आणि 65 किती झाले, 35 आणि 65 होतात 100, 300 200 500, 500 100 600 नी भाग दिला. भागाकार किती आला, तर 335 आणि 265च्या फरकाच्या तिप्पट भागाकार आला. तर 335 265 मध्ये फरक किती आहे, 265 चे 300 पर्यंत 35 आणि वरचे 35 70चा फरक आहे. 70च्या तिप्पट म्हणजे 210 हा भागाकार आलाय आणि बाकी दिली आहे 35. बस यांचा गुणाकार आणि बेरीज केली की आपल्याला आपलं उत्तर मिळतं. तर 6 गुणीला 21 किती होतं, 6 1 6, साइन दुनी 12, 12,600. सॉरी, 1,26,000 होते, कारण 3 शून्य आहेत ना, हा 1 शून्य, हे 2 शून्य, अधिक 35. तुम्हाला संख्या मिळाली 1,26,035. ही ती संख्या आहे ज्या संख्येला आपण 600 नी भाग दिला, 210 भागाकार येतो, 35 बाकी, 1,26,035, ऑप्शन बी. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि हे सूत्र जे आहे ते नेहमीसाठी लक्षात ठेवा की भाज्य कसा मिळेल, भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. त्यांनी म्हटले, पहिल्या 8 मूळ संख्यांच्या बेरजे 7 ने भागल्यास येणारा भागाकार किती. पहिल्या 8 मूळ संख्या माहित पाहिजे. म्हटलं 2 आहेत, 3 5 7 11 13 17 आणि 19 ह्या पहिल्या 8 मूळ संख्या आहेत. बेरीज केली, हे बघा, 3 आणि 7 10, मग 11 आणि 19 10, मग तुमचे 13 आणि 17, सॉरी 10 नाही 30, सॉरी
19 11 13 आणि 17 किती 30 झाले. 30 आणि 30 60 आणि 10 70 राहिला 5 75 राहिला 2 77 बेरीज येते. 77 ला जर 7 ने भाग दिला 11 हा भागाकार येतो. झालं है ना. पहिल्या 8 मूळ संख्यांच्या बेरजेस 7 ने भागल्यास येणारा भागाकार किती? 10 ला भागाकार. प्रत्येक प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा दिसत असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीचेच प्रश्न आहेत सुद्धा. ठीक आहे. या डिव्हिजिबिलिटी आणि रिमाइंडरवर. 9वा प्रश्न. एकूण किती 3 अंकी संख्यांना 2 किंवा 5 ने भाग जातो? किंवा म्हटलंय तर 2 नी भाग जाणाऱ्या एकूण संख्या, 5 नी भाग जाणाऱ्या एकूण संख्या आणि 10 नी भाग जाणाऱ्या एकूण संख्या पहिले काढायची. 3 अंकी संख्या. मग मला सांगा 2 नी भाग जाणारी पहिली 3 अंकी संख्या कोणती? तर 2 नी भाग जाणारी पहिली 3 अंकी संख्या 100 आहे. शेवटची कोणती? 998 समसंख्या असते 3 अंकी संख्या. बस 2 नी भाग जाणारी एकूण संख्या किती? तर 998 शेवटची संख्या, गटातील शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागीला 2 नी भाग दिलाय अधिक 1. हे किती झाले? 998 मधून 100 गेले 898 है ना. 898 ला जर 2 नी भाग दिला तर हे बघा 449 होता. 898 आहे भागीला 2 अधिक 1 तुम्हाला समजेल अशा पद्धतीने. 498 ला 2 नी भाग दिला तर 898 ला 2 नी भाग दिला तर 449 होतात. अधिक 1 450 संख्या आहेत त्यांना 2 नी भाग दिला. 5 नी भाग जाणाऱ्या किती? पटकन समजतात. 5 नी भाग जाणारी पहिली संख्या 100, शेवटची संख्या 995. गट झाला तो तर 995 वजा 100 भागीला 5 अधिक 1. हे किती झाले? 895. 895 भागीला 5 अधिक 1 किती? आपण म्हटलं बघा 5 1 5 3 राहिलेत 39 आहेत. 5 7 35 हे 4 झाले. 39 मधून 35 गेले 4 राहिले 45 5 9 45 179 अधिक 1 180. आणि मग बेपंच 10 नी भाग जाणाऱ्या संख्या, 10 नी भाग जाणारी पहिली संख्या 3 अंकी संख्या 100. ठीक आहे. शेवटची 3 अंकी संख्या 990. मग 990 म्हणून 100 वजा झाले आणि भागीला 10 अधिक 1 ह्या त्या संख्या. 890 भागीला 10 अधिक 1 म्हणजे 90 संख्या ज्यांना 10 नी भाग जातो. बस काय करायचं? 450 आणि 180 ची बेरीज 2 आणि 5 नी भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज आणि 10 नी भाग जाणाऱ्या संख्यांची वजाबाकी. म्हणजे 2 किंवा 5 नी भाग जाणाऱ्या संख्या मिळतील. किंवा आलं की असंच करायचं. आणि असलं तर आपण या दोघांचा लसावी काढला असता. 2 आणि 5 नी भाग जाणाऱ्या संख्या किती म्हटलं असतं? आपण 90 म्हटलं असतं. कारण यांचा लसावी काढला असता आपण. 5 दुनी 10, 10 नी भाग जाणाऱ्या संख्या 90. पण त्यांनी म्हटलं 2 किंवा 5 नी भाग जाणाऱ्या, तर आपल्याला असं करावं लागेल 2 नी भाग जाणाऱ्या संख्या 450 अधिक 5 नी भाग जाणाऱ्या संख्या 180 वजा तुमच्या 10 नी भाग जाणाऱ्या संख्या 90. 180 मधून 90 गेले 90 राहिले. 450 आणि 90 540 संख्या अशा आहेत की ज्यांना 2 किंवा 5 नी भाग जातो. 3 अंकी संख्या अशा आहेत 540. 2 किंवा 5 नी भाग जाणार आहे. क्लिअर आहे ना. तर आणि किंवा मध्ये काय फरक आहे ते तुम्हाला समजलं असेल. 10वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 7 आणि 11 या दोन्हीने भाग जाईल? विभाज्यतेच्या कसोट्या लावायच्या. 11ची लावू, 7ची लावायची नाही. 11ची लावू. 11ची कसोटी काय म्हणते की दिलेल्या संख्येतील समस्थानावरील अंकांची बेरीज आणि विषम स्थानावरील अंकांची बेरीज या बेरजेमधला फरक जो आहे तो 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्याला 11 नी भाग जातो. आता पहिली संख्या तुमची 1771 आहे बघा. विषम स्थानावर 7 आणि 1 8 आहे ना. आणि समस्थानावर 7 आणि 1 8 आहे. 8 मधून 8 गेले 0 राहिले. या संख्येला 11 नी भाग जातो. ठीक आहे. याला काही किती भाग जातो? 11 नी भाग जातो. मग आता 7 नी भाग जातो का चेक करायचं. 7 नी 7ची कसोटी नाही लावायची. 7 नी भागच देऊन देऊ. 7 दुनी 14. ठीक आहे. 2 चा भाग गेला. 17 मधून 14 गेले 3 राहिले 7 खाली आले. 7 5 35. 37 मधून 35 गेले 2 बाकी राहिले 1 खाली आले. 7 त्रिक 21. 7 नी सुद्धा भाग जातो. झालं तुमचं उत्तरच मिळालं तुम्हाला 1771. 11 आणि 7ची कसोटी लावायची. दोन्हीनी भाग जाणारी संख्या आहे 1771. झालं है ना. इतर पाहण्याची गरजच नाही आपल्याला. 11 नंबरचा प्रश्न. 2488 मध्ये सर्वात लहान कोणती संख्या मिळवली बेरीज केली म्हणजे 3 4 5 6 ने पूर्ण भाग जाईल. तर तुम्हाला हे समजून घ्यायचं की 3 4 5 आणि 6चा लसावी काढायचा आणि त्या लसावीने भाग जायचा. पहिल्या प्रश्नामध्ये काय होतं तुम्हाला फक्त एक संख्या विचारली होती बघा इकडे. 11 नी भाग जाण्यासाठी किती मिळवावे लागतील? एकच संख्या. आपल्याला लसावी काढण्याची गरज नाही. एक संख्या. पण इथं काय आता आपल्याला 4 4 संख्यांनी भाग जायला पाहिजे. त्यातही आणि म्हणतोय तो म्हणजे 4ही संख्यांनी भाग जायला पाहिजे. लसावी काढायचा. लसावी फार सोपा होऊन जातो याचा. तुम्ही 2 नी भाग दिला
तीन राहिले, बेदुनी 4, 5, बेत्रिक 6. पुन्हा दोन्ही भाग देऊन द्या, 3, 1, 5. पुन्हा 3नी भाग द्या, आता तुम्ही 3 1 3, 1, 5. आता तुमच्याकडे 5 आहे, 5 त्रिक 15, 15 5 गुणीला 3 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60. 60नी भाग दिल्यानंतर 2488 मध्ये किती मिळवावे लागतील जेणेकरून 60नी भाग जाईल. तर 2488 ला लगेच 60नी भाग देऊन द्या, तुमच्याकडे उत्तर आहे किती मिळवावे लागतील. 60नी भाग दिला, 6 चूक 24 म्हणजे 60 चूक 240. हे आलेत 8 खाली 8, 60 एक 60 राहिलेत 28. तुम्हाला फक्त 60 आणि 28 मधला फरक जो आहे तो बेरीज करायची, वजाबाकी 28 ची केली असते. 60 आणि 28 मध्ये फरक आहे 32 चा. तुम्हाला 32 मिळवावे लागतील, जेणेकरून 2488 मध्ये 32 मिळवले तर त्याला 3 4 5 आणि 6 पूर्ण भाग जाईल, म्हणजे त्यांच्या लसावीने पूर्ण भाग जाईल. क्लिअर आहे. 11 प्रश्न होते, 12 प्रश्नपत्रिका आहेत, 11 प्रश्न आहेत. तुम्ही असं धरून चला की डिव्हिजिबिलिटी अँड रिमाइंडर ऍटलिस्ट एक प्रश्न तुमच्या समोर असू शकतो. ऍटलिस्ट किती, एक प्रश्न तुमच्या समोर असू शकतो. ठीक आहे, एक एक गोष्ट क्लिअर करत जातोय आपण. सिम्प्लिफिकेशनवर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येतीलच. ठीक आहे, नंबर सिरीजवर 2च प्रश्न येतील, पण 100% येतील, आणि बेसिक नंबर सिरीज येतील, तेही मिसिंग नंबर सिरीज येईल. डिव्हिजिबिलिटी अँड रिमाइंडरवर ऍटलिस्ट एक प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यात काही प्रश्नपत्रिकांमध्ये एक प्रश्न सापडलाही नाही, काही प्रश्नपत्रिकांमध्ये 2-2 प्रश्न सापडलेत. जसं की आता पहा, इथं तुम्हाला पुन्हा सांगतो मी. तर तुम्ही पाहिलं 17 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टमध्ये एक प्रश्न आहे, 2 प्रश्न आहेत. 17 ऑगस्टची दुसरी शिफ्ट, हा पहिला प्रश्न आहे, एकच प्रश्न आला. 17 ऑगस्टच्या तिसऱ्या शिफ्टमध्ये हा एक प्रश्न आहे, एकच प्रश्न आला. 18 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टमध्ये एक प्रश्न आहे, 18 ऑगस्टच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये एक प्रश्न आहे. 18 ऑगस्टच्या तिसऱ्या शिफ्टमध्ये प्रश्नच नाही, कारण हा 22 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टचा प्रश्न आहे. तिसऱ्या शिफ्टमध्ये प्रश्नच नाही. त्यानंतर 22 ऑगस्टच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये प्रश्न नाही, हा तिसऱ्या शिफ्टचा प्रश्न आहे. त्यानंतर 23 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टमध्ये प्रश्नच नाही, दुसऱ्या शिफ्टचा प्रश्न आहे. 23 ऑगस्टच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये 2 प्रश्न आले. 23 ऑगस्टच्या तिसऱ्या शिफ्टमध्ये एक प्रश्न आला. म्हणजे काही शिफ्टमध्ये प्रश्नही नाही आले डिव्हिजिबिलिटी रिमाइंडरवर, काही शिफ्टमध्ये एक आलेत, काही मध्ये 2ही आलेत. तर ऍटलिस्ट आपण एक धरून चालू की एक प्रश्न येऊ शकतो म्हणून आपल्याला, आहे ना. चलो, तर हे आपले सत्र असेच चालू राहतील. एक एक चॅप्टर आपण घेत राहणार. ठीक आहे, तुम्हाला आता हे लक्षात ठेवायचं की जे जे तुम्हाला चॅप्टर वाईज अनालिसिस देतोय त्यानुसार तुम्हाला प्रायोरिटी टॉपिक ठरवायचे की कुठले टॉपिक प्रायोरिटी बेसिसवर आहेत, आणि त्याच दृष्टिकोनातून तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे, चला भेटू आपण पुढच्या लेक्चरला.